नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत। उद्याचा दिवस खूप खास ठरणार आहे, कारण उद्या गजानन महाराजांचा प्रगट दिवस आहे। 8 फेब्रुवारी 2026 रविवारला गजानन बाबाचा प्रगट दिवस साजरा केला जातो। बुलढाणा जिल्ह्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा हा दिवस मानला जातो। अनेक ठिकाणी महाप्रसादाचे वाटप केले जाते, त्याचबरोबर विजय ग्रंथाचं पारायण सुद्धा केलं जातं। आता जर तुम्हाला एका दिवसाचं विजय ग्रंथाचं पारायण करायचं असेल, त्याचबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत। त्याचबरोबर नैवेद्य उद्या कोणता दाखवायचा आहे ती सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। विजय ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत। जर तुम्ही आधीच ही सेवा करत असाल, जर तुम्ही प्रगट दिवसाच्या आधी म्हणजे की 21 दिवसाचं सुद्धा हे पारायण केलं जातं, त्याचबरोबर 7 दिवसाचं, 3 दिवसाचं आणि 1 दिवसाचं सुद्धा विजय ग्रंथाचं पारायण जे आहे ते केलं जातं। आता विजय ग्रंथामध्ये गजानन बाबांनी केलेले चमत्कार त्यांचं वर्णन केलेलं आहे, त्यामुळे खूप महत्त्वाचा विजय ग्रंथ वाचल्याने खूप चांगला अनुभव सुद्धा येतो, म्हणून याचं पारायण अनेक भक्त जे आहे ते करत असतात। मी स्वतःसुद्धा या पारायण केलेलं आहे, त्यामुळे नक्की तुम्ही सुद्धा करा आणि उद्या तर नक्कीच करा, कारण उद्याचा दिवस खूप खास आहे। कारण उद्या गजानन बाबाचा प्रगट दिवस आहे। गजानन बाबा जे आहेत ते शेगावमध्ये प्रगट झाले होते या दिवशी, म्हणून या दिवसाला खूप महत्त्वाचं स्थान मानलं जातं। आता जर तुम्हाला एका दिवसाचं पारायण करायचं असेल तर कशा पद्धतीने करायचं आहे बघा। 21 अध्याय आहे, तर तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून जे आहे तर याची सुरुवात करू शकता। सगळ्यात पहिली तुम्हाला पूजा मांडून घ्यायची आहे। अंघोळ वगैरे झाल्यानंतर पूजा अर्चना करायची आहे। गजानन बाबांचा फोटो असेल, मूर्ती असेल, त्याला तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे। पाण्याने सुद्धा चालतं, तुमच्याकडे दही दूध असेल त्याने सुद्धा चालते, किंवा मग पंचामृताने सुद्धा तुम्ही अभिषेक करून घ्यायचा आहे। फोटो असेल तर फोटोची तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे आणि नंतर जे आहे तुम्हाला पारायण करायला बसायचं आहे। पारायण करत असताना तुम्ही कलश मांडून घ्या, गणपती बाप्पा मांडून घ्या आणि जसं आपण बाकीचं पारायण करतो तशाच पद्धतीने पूजा मांडून जे आहे पारायण तुम्हाला सुरू करायचं आहे। पारायण करत असताना तुम्ही एका दिवसाचं पारायण करत असाल तर अर्थातच तुम्ही सकाळपासून बसत असता, तर ह्या पारायणाला वेळ लागतो, त्याच्यामुळे तुम्ही अधूनमधून उठू शकता आणि परत पारायणाला बसू शकता। म्हणजेच की जसे तुम्ही 4 अध्याय वाचले असेल तर तुम्ही पाणी प्यायला उठू शकता, चहा वगैरे मधात घेऊ शकता, मग परत तुम्ही पारायणाला बसू शकता। त्याचबरोबर तुम्हाला मध्ये वॉशरूमला जायचं असेल, 10 अध्याय आपले झाले असेल तर वॉशरूमला उठू शकता, परत तुम्ही पारायणाला बसू शकता। अशा पद्धतीने तुम्ही दिवसभर जे आहे हे पारायण करू शकता। पारायण करत असताना सगळ्यात महत्त्वाचा नियम असा आहे की या पारायण करत असताना तुम्ही 21 दिवसाचं, 7 दिवसाचं, 3 दिवसाचं किंवा 1 दिवसाचं जे काही करत आहात त्यामध्ये मांसाहार तुम्हाला वर्ज्य असतं, मांसाहार तुम्हाला टाळायचा असतो, तुम्हाला करायचा नाही आहे। त्याचबरोबर गजानन बाबाचा मंत्र तुम्हाला सारखा म्हणत राहायचा आहे। स्वतः गजानन बाबा मंत्र म्हणत जात, तो म्हणजे गणगण गणात भूते हा मंत्र जे आहे गजानन बाबा म्हणत होते, त्यामुळे 108 वेळेस तुम्हाला उद्या म्हणजेच की प्रगट दिवसाच्या दिवशी तुम्हाला हा मंत्र म्हणायचाच आहे। जे लोक पारायण करणार आहेत ते नैवेद्य दाखवणारच आहे, पण जे लोक करणार नाही त्यांनी सुद्धा उद्या गजानन बाबांना हा नैवेद्य दाखवायचा आहे। तो म्हणजे कोणतं, तर पिठलं भाकरीचा नैवेद्य दाखवायचा आहे। त्याचबरोबर एक गोड पदार्थ म्हणजे तुम्ही जिलेबी दाखवू शकता, श्रीखंड, पुरी असा सुद्धा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे, पण आवर्जून तुम्हाला पिठलं भाकरी, ठेचा आणि त्यावर कांदा ठेवून तुम्हाला गजानन बाबाला हा नैवेद्य दाखवायचा आहे। आरती म्हणायची आहे। आरती म्हणल्यानंतर हाच नैवेद्य तुम्हाला सगळ्यांना घरामध्ये प्रसाद म्हणून वाटप करायचा आहे। मी स्वतः बुलढाणा जिल्ह्यातले आहे, त्याचबरोबर गजानन बाबांचे मी गुरुवारसुद्धा केलेले आहे, त्यामुळे खूप चांगले अनुभव आहेत। त्यामुळे उद्याची ही सेवा नक्की करा। तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल गजानन बाबाबद्दल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। गजानन बाबांचे बुलढाणा जिल्ह्यात नाही तर अनेक ठिकाणी अनेक भक्त आहेत ज्यांना अनेक अनुभव आलेले आहेत। ही सेवा नक्की करा। धन्यवाद।